या वांग्याला आहे ना लय फुलं लागले, पण यांना म्हणले थोडेसे फवाराव. हा पानं पार खिळून चालले, मग काय नेमका कोणता रोग आला त्यांच्यावर काय नाही. हा पण ह्या बाबाचं तर काही लक्ष नाही बाई. इकडं वांगे लाव नाही तर तंबाटी लाव. बाबा उठला का सारखा गावात जातो कामाला धंद्याचा. हा आणि मी हायड वावरात. हा फार माझा जीव घेतला मेल्याने, फार नको नको केले. येऊ दे ना आता. बाई काय काय गाड्यांना तर लय वांगे लागले बाई, खुडायला लागतीलच बरं का. आणि काय काय हाय काळ्या काय करू राहिले? काय हो? काय करू राहिले वांग्यात? काय करू आली म्हणजे वांगे खुडायला आले काय काय तुम्ही पाहिले का नाही? आले का? हा तिकडं बाय आले काटा टुचरा. इकडे इकडे मोकळाचे. तुला तर अजिबात धक्का सहन होत नाही काला तुला. लगेच हा हो करायला लागले ना. कुठं गेले होते हो तुम्ही? मी गात मीटिंगला गेलतो. मीटिंग हा काची? एक सोसायटीची नव्हती का? हा का? हा म्हणजे तिकडं सरका सरका तिकडं. काय वास येतो का? हा वास येतो? नाही नाही वास नाही येत. सरका सरका ना तिकडं थोडे. अच्छा बाई. मी तरी म्हटलं वास येतो असं म्हणत पण ती. मीटिंग का? मीटिंगची काय तुमची काय तारीख होती का मीटिंग? अगं मग आपल्याला कर्ज नाही घ्यायचं का सोसायटीतून? हा मग ते सोसायटी सभासद व्हावं लागलं. हा मग ते मीटिंग होती. हा मग मीटिंग ऐकली. चेअरमन वाईस चेअरमन यांचं हे होतं, मीटिंग होती. अख्खं गाव होतं तिकडं. हा का? मी एकटाच नव्हतो. हा का? हा 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 मग आपल्याला 2 लाख रुपये कर्ज भेट राहिले. हा का? हा काला कर्ज तुम्हाला गावात बोर्ड काय कर्ज काढी त्या का? हा जा इकडं बस जाय तिकडं बस. हा हे दिसत नाही का तुम्हाला वावरातलं काम? अगं तुला मग तुला लागत आहे ना पैसे. काय लागत आहे मला? Yes. मला कधी 1 रुपया तरी देता का? साबण आणायचे, शॅम्पू आणायच्या. काहीतरी बुकत राहत्या. तुला जेव्हा शॅम्पू उद्यापासून गावात जायचं नाही, एकदम बंद करायचं गावात जाणं हा. आणि वावरातली कामं करायची. तुम्ही काही आमदार नाही होईल रोज तिथे लोकांच्या जाऊन गाठी बिटी घ्यायला. काय नाही पण आता काय झालं? लक्षात घेतलं का मी काय म्हणले? हा बरं तुम्ही काय म्हणतो? घरात चाल बरं. काय ला? तुलाच काम चाल. काय काम आहे? चाल घे. मला दमच नाही चाल. काय ला? अगं ऊन किती झाले पाय ना. जेवायचं ना तुम्हाला? हा मग चाल ना देणं करून चालेल. चाल. देणं करून चाल ना. काय करून देऊ? जेवण चला छान. एवढं काय कावाचं स्वयंपाक केला, एवढं आकडं काम पडलंय तसंच. सगळे गार पैसे सांगते. बाबाची वाट पाहते तर पत्ता नाही अजून. हा अगं गार गेला कुठं वेळ भेटत आहे का? हा वेळ भेटतो का? आई लय हात पाय दुखू राहिले. त्या गावात गेलो उन्हात आणायचं. नेमकी सोसायटीची मीटिंग. शांती काय यायला लागलो. ए शांती काय करू राहिली काय तिकडं? शांती काय हो? अगे लय हात पाय दुखू राहिले. एवढं दाबून दे ना मावाला. काय लय दाबून दे ना मावाला. काय दाबून दे? अगे ये हात पाय दुखू राहिले. हे बघ, मी तुमच्या हात पाय दाबारी कमी नाही बरं का? अगे तू तर काय तरी बस ना. हे बघ, काय येड्यावानी हा? करून राहिले हो? म्हणजे? हा? काय तुम्ही काय आता नवीन राहिले का? नवीन डायरेक्ट म्हणजे आता आपल्या लग्नाला एकच होत का हो? काय? तुम्ही काय असं एखाद्या नवीन निवड देवासारखं करीत्या? हा अरे खर्च म्हणजे तुला डोक्यात फरक पडला का ग? काय? अगं तुला सांग आपल्याला लग्नाला वर्ष झालंय. हा तू अशी का बरं करते बरं? काय केलं मी? हा? काय हे केलं? बघ तुला रात्री म्हणलं का उठ हा तर लगेच तिकडे तोंड करून देते. काय उठ? हा? का उठलं? तू लहान आहे का आता? तुला समजत नाही? नाही तुला कळत नाही का आपल्या माणसाला काय लागत आहे म्हणून? काय लागत हा? तुम्हाला? हा? आणि तुला जर सांगितलं ही भाजी बनव तर लगेच वाकडं तिकडे तोंड करते. हा, मग देत नाही का तुम्हाला करून? देते तू. हा? देत नाही का? मटण म्हणलं तर मटण, मासे काय त्या म्हणलं तर माठाला मासे. करती? हा, मग? तुला त्या दिवशी म्हटलं भेंड्याचं लाळ बनव मला लाळ. हा हा? मग तर लगेच तिकडे तोंड केलं वाकडं. हा? हो ते लाळ मा बाप जन्मात मी कधी बनवेल नाही. मला काय ते लाळ बिळ हा बनवता ना? येत नाही. तुम्हाला हम्म. सांगते या बाई लग्नाला वर्ष झालं तसं तुमच्या कटकटी बरं का मी आता कटकटी सहन नाही करणार. आणि तू सांगू. काय करते माहिती का? मी जेव्हा काय काय सांगितलं का तुला? फक्त तो आला नटा थाटा चालू आहे. या मंगी का जाय, संगी का जाय, चिम्या का जाय, गोम्या का जाय. कोणच्या चिम्या हा? का गोम्या का गेले हो? नाही तो आला मैत्रिणी का हा मग मैत्रिणी का गेल्यावर काय झालं मग? काय काम काय त्यांच्या तो जायचं. काय काम आहे म्हणजे हाय बिचारा दोघी जणी माझ गावात गेले म्हणून जाते ते त्यांच्या येते का तो घरी आपल्या घरी? येते का आपल्या घरी? येते त्या कधी मध्ये तुम्ही नसल्यावर त्यांना बोलते. तुम्ही असल्यावर नाही बोलू. का बरं बोलायचं त्यांना मी असल्यावर? काला तुम्ही हा? असल्यावर काला का बोलायचं? बरं? मग त्यांची नवरा राहते तेव्हा तू काल जाते हा, कधी जाते त्यांचं काल त्यांचं- जाते तू? ए बाय तुझ्या इतकी जगली त्यांची का? हा एकच सांगा तुला. या बाई झाली का हा सुरुवात? परत एवढं पुढे जायचं नाही त्यांची ना. कोण? ही संगीत म्हणजे कशी तुला माहिती ना? या बा त्यांचे नवरे ना कंपनीत गेले का मग मी जाते. हा. त्याला देवट्या कावा तुला माहिती का? कवा?
कायला नाईट राहते कायला डे राहते. हा, ते त्यांचे नवरे घरात झोपेल राहते, आम्ही बाहेर बसतो. हा का हा. मग ते आल्या मी बाहेर झोपला तुम्हाला काय गरज आहे? त्याला बोलून घे जाय ना. समोर कायला बोलायचं? का? हा, अहो, तुमची नजर आहे ना चांगली नाही, खरंच सांग. ए, तुझ्या आईची- काय म्हणली काय म्हणली या बाई, मला हा? सांगा बरं का तुमचं लय- दातच पडे जाऊ आता. हा काय म्हणते तुला सांगेल ना कोणाच्या घरी दारी जायचं नाही बरं. हा आता 1 वर्ष झाले आपल्याला कवा पोरं सोर होतील का होतील आता ते काय मा हातात आहे का काय? आता ते का हा? आणि ज्यावेळेस तुला जर म्हणलं उडगा इकडे ये हा. तर तू तिकडे तोंड करून झोपती. उठलं इकडे म्हणजे काय? इकडे सरक म्हणल्यावर या बाय, तुम्हाला रोज उठलं का तोच धाड? हा, काय दे जेवायला काय दिवस ढवळा रात्र काही कळतं का नाही तुम्हाला? हा का का माणसाने रोज उठून तेच करीत राहायचं का? बरं हा? पप्पा दिवशी दिलं मला सांग बरं कोण दिवशी दिलं या बाय, तुमचं लय होत आहे बरं का आता. जेवाय तुझ्या आईचा बघूला वाजी पेच का हा काय म्हणले सोडा. तुझ्या आईची डबाची का हो, काही येण्यावाणी करून राहिली काय तुमच्या म्हणते? डोक्यात पाणी झालं का? हा? काय म्हणते? मला मारून राहिली हा? काय? काय या बाई, म्हणते? तुम्ही ना तू मला देणार आहे की नाही मला आता काय देणार आहे की नाही काय लगेच? देणार आहे का? भाजी बनवून देणार आहे की नाही काची भाजी हा? लागली तुम्हाला? देणार आहे का हा? मी हा? नाही बनवायला का? नाही देणार हा, रोज उठ. मी हानीतच राहील हा? या बाई, हा. या बाई, मी देणार बाय. नाही तर तुम्हाला सांगते. हा? ऐका. का देणार नाही का देणार नाही का देणार नाही तू या बाई, तुमचं लय होत आहे बरं का? काय बरं काय होतं म्हणजे पण मला नाही हा? राहायचं. मला तुमच्यापाशी राहायचं नाही. मला तुमचा स्वभाव आवडत नाही. एकदम म्हणजे एकदम पांचट माणूस आहे तुम्ही. तुम्ही का रोज उठलं का तुम्हाला जे म्हणलं ते करून देते ना. कवा दिलं तुला? कवा ही दिलं? भाजी बनव, ती हा? भाजी बनव. तुम्ही- स्वतःच्या जीवाला बनवती आणि मला एकाला का बनवून देत नाही तू या बाई, गावात हा? जाते तुम्ही बुरकाळून येते. हा. हा? तुम्ही तिकडून आले किती वाजेला असते तरी मी तुम्हाला देते का नाही करून सांगा. बरं रात्री दिवशी आला 12 वाजता हा. उठले का तू मला करून द्यायला कोण? तू अहो, माझ्या डोळ्यावर झोप होती. आता रोज तुम्ही सांगा ना. तुझ्या आईची धरणी तू येते का तू झोपा काढायला येईल का झोपा काढायला येईल तू झोपा काढायला येईल का माझ्या बापानी ना माझ्या आयुष्याचं वाटोळं करून तुला नवऱ्याने सांगितलं तसं करता येत नाही का काय हा? काय केलं? कुठं कमी पडलं? मी- कमी नाही पडले मग मी रात्री 12ला आले होतो काय नाही दिलं मला करून या बाई, हा? सोडा बरं का. या बाई, ऐकू. हा? या बाई, तुम्ही सोडा बरं का मला. लय होतंय तुमच्यावालं. काय लय होत आहे या बाई, मी ना- काय लय होत मी आहे आता direct police stationला काय जाणार. काय म्हणते? मला सहन नाही होत. पोलीस स्टेशनला मग तू भाव केस करणार का हा, केस करा. का वरू का वरू का वरू मी सांगते ना. का बरं करणार तू? तुम्हाला नवऱ्यासारखा त्रास देतो. काय त्रास तुला? काय त्रास? खाती खावण्याची लोणाची गोळाची हा, वर- जायची धमसे ताजीलाट झाली खाऊ माझे अहो, वर्ष झालं ना तसं तुम्ही सारखं मला जाम करून टाकता. काय केलं काय केलं तुला घरातली हा? काम पाहायचं, बाहेरचं पाहायचं, काही तुम्हाला वाटत का नाही? काय बाहेरचं पाहिलं कोणाच्या जीवाचा काय विचार आहे तो का? बाहेरचं काय पाहिलं तू संगी मग का काल जाती कोण? काय जाती तू अहो, हा? 2 दिवस गेले होते फक्त मी तर त्याला माग बोलव ना काल तुमच्या हा? काय बोलू त्यांना हा? सोडा मला तुम्ही. म्हणजे बाय नीट तुला सांगू ना तुझ्या आईच्या बघलं माझी द्वेष आहे का तुम्ही मला काय हा? मारणार असतील ना, मी खरंच राहणार नाही इकडं. हा तुला एकच सांगतो हा. तुला सांगितलं तेवढं करून दे जाय फक्त काय करून द्यायचं? हा सांगितलं तेव्हा करून दे जाय नाही देणार मी. काय रे जरा हा? आणि अजिबात ए बाय. मी आता पोलीस स्टेशनला चालले. तुम्ही मला एवढा हात ए बाय ड्रॉप करू नका बाबा आईची नाटक करते काय हा? नाटक करते हा? रडायचं नाटक करते काय हा? पोलीस स्टेशन. काय बरं तू जाऊ तर पाय तुला जायचं पोलीस स्टेशनला तिकडे येतो तांगडे मोडतो हा तू जाय पोलीस स्टेशनला बरं पाहतो तू पोलीस स्टेशनला गेली ना बरं मी येतो मागच हा चल इथं रोजच झालं असं माणूस तू येतो इकडून तिकडून थकून बाबूर हां कामधंदा करून हां ते इथे नाटकेच झाले घरात काय ना चवा दावाचं भाजी मिरची काय ना व्यवस्थित करून घालायची ते देते सोडून आणि एक भाजी करून ठेवते ते त्याला चव नाही आणि खाई मला आला का कुठून आणि स्वतःच्या जीवाला खाते व्यवस्थित ठाटा मट्टा मस्त केव्हा पाहिलं का रात्रीचं झोपलं का तेव्हा मोकार गोर होतं अरे काय गोर नाही आहे झोप येत नाही दुसऱ्याला एक होते कोण हात बोट लावायला गेलं का मोकार गागून उठत लगेच ते यायला म्हणजे बायको का काय गाडची हां ना आता मग बोलायला गेलं तर मारलं तिला तर लगेच मग ती मी कंप्लेंट करते पोलिसाकडे जाऊ बरं तू जाईल पोलिसाकडे नवीन लग्न झालं तेव्हा चांगली होती वा 4-5 महिने वा तोपर्यंत काहीच म्हणली नाही पण ते यायला तिथं 2-3 महिन्यापासून ती अशी बिचारली ना का ती जवळच येऊन द्यायला अशी अजिबात अंगालाच कासर लागून द्यायला त्याला बाईला का काही कोणा काही केल्यासारखं झालं का काय माहिती हां बरं आता ही गेली पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला मावं ना पाहतो ना कशी करते मी जाऊन पाहतो पोलीस स्टेशनला आता इकडे गाडी लावतो साहेबाचं काम आहे पोलिसांची नोकरीच लई कठीण आहे गाडी साहेब कुठे नोकरी द्यायचा कुठे ड्युट्या सांगायचं का बरोबरच नाही यांचा काय आता तसं बस इकडे आता साहेबांनी दिली ड्युटी साहेब आता खरं आता साहेब लोकांचं ऐकावं लागत साहेब गवळण बिवळण म्हणा
दरी माझ्या पदराला, दरी माझ्या पदराला, कृष्ण बर रस्त्याला, दरी माझ्या पदराला, कृष्ण बर रस्त्याला, काल चळिल्या चंद्रवळीला, काल चळिल्या ग. मला आता आहे ना, इला कोणाचा पाती आहे नाही, काय नाही. चहा बी जावा, नाश्ता बिष्टा करायला. साहेब आल्याच नंतर काय करे, साहेब म्हणशील काळे हवालदार कुंकडी फरार झाली, काही कळत नाही. तेव्हा ते साहेब येईपर्यंत बसावंच लागल, अशी भानगड आहे ना. साहेबाची एकदा साहेबाची गाठ घेतली का मग आपल्याला काय, साहेब एकदा येऊन गेले ना, आपल्याला काय टेन्शन नाही, काही नाही. तसे आमचे साहेब चांगले, तसे काय बोलणार नाही, पण तरी पण त्यांचं पालन केलं पाहिजे आपण. नाही एक कंप्लेंट लिहून घ्या दादा. काय हो मानावराले हो दादा, काय सांगू तुम्हाला आता, मानावरा इतका हरामखोर आहे, काय सांगू. रोज उठलं का माऊनीच लक्ष ठेवून राहतो दादा. आता सुद्धा त्याने मला इतकं मारलंय, तुम्हाला काय सांगू आता. मी शेवटी ना पळून आले माहिती घरातून, म्हणलं मी चाले कंप्लेंट द्यायला. तुमचं नाव काय दादा? काळे दादा. काळे दादा? हा. अहो काळे दादा तेवढी कंप्लेंट घ्या ना लिहून माही. कंप्लेंट लिहायची, पण बाय माणसं काय कमी कंप्लेंट करायला काही गुन्हा राहत नाही एका टायमाला माणसाचा. अहो असं कसं बोलायचं दादा? दारू बिरू पितोय का? हा? दारू बिरू पितोय? अहो दारू पितोय संध्याकाळची, काय सांगा ते आता. तुम्ही मैत्रिणी का बसाय गेले त्याच्यावरून लगेच शिव्या द्यायला लागलाय. हा का? हा बरं आहे नाव. त्याचं नाव लिहून घ्या. काय घेतो ना नाव ठेवायचं. या बा दादा. आले काय? ये. नाही आले तू हा तुम्ही आले का? भाऊ कंप्लीट झाला. हा तू कंप्लीट झाला आली भाऊ? हा मग आले का मग? आली तू ना बर घेतले कंप्लीट. हा घेते ना दादा. हा काळे दादा माझी कंप्लेंट लिहून घ्या. काळे दादा बा मित्र आहे, माहिती ना. बाबूराव का रे? तू आता लय नाव गाजत आहे ना, बायकोला त्रास देतो का त्याचं तू? अहो काळे दादा काय सांगा तुम्हाला. हा. अहो माय बायको आहे ना 1 वर्ष लागणार झालं आमचं बघायला. हा अहो 2-3 महिने चांगले दिलं हो, हा ना. पण नंतर असं त्रास द्यायला लागली ना. हा अहो नशीब झोपात गोरती गोरती. गोरती ना, पण हात बोट लावायला गेला का हा कलर जागून उठती. काय होतं एका टायमाला आहे ना, काही गोष्टी कशा राहत्या समजून घ्यावा आपण. बाय अहो, माणसाला नाही माग लागू. अहो काळे दादा तुम्हाला चांगलं माहिती ना, आपण दोघं तर मित्र एकाच शाळेत होतो नाही. हा पण मी काय म्हणतो, तुम्ही पोलीस झाले, मी राहिलो घरी शेती करायला. आपण शेतकरीचं नाव मोठं आहे ना तुमचं. थोडस मी काय म्हणतो, तिला दार दान करा. हा तिला दान करीतो आणि तिथे कंप्लेंट घेतली मग माझी कंप्लेंट घ्या. दादा हा तुम्ही सांगा मला, बाई माणूस दिवसभर काम करून थकते का नाही? हा मग मग आता रात्रीची झोपले काय झालं? या आले का दारू पिऊन? काय तर मला मटण बनवून दे, काय मासे बनवून दे, ते झालं का निम्या रात्रीचे सारखं लगेच मारायला सुरुवात करते दादा. आता काय सांगू तुम्हाला. मारा बिरायचं काम नाही करायचं बाबराव. अहो आता तुम्ही विचार करा, तुमची बायको राहते, तुम्ही रात्रीचे ड्युटी झालं तर जात्या का नाही? हा जाऊ घरी जातो तुमची कोणी बायको उठल्या उठल्या तुम्हाला देते का नाही? जेवायला देते का नाही? देते का नाही? देती जेवायला कोणी जावं, ज्याच्या घरी जावंच अहो ही लागतं. माय बायको काळे दादा काय सांगा, अहो मशिवानी लोळती. असं या का? बाई अजूनही सांगते तुम्ही मला म्हैस बीस म्हणू नका, नाही तर मा इतकं वाईट नाही कोणी. दादा तुम्ही माझी हे कंप्लेंट भांडणाला करू तुमचे भांडण ना, 2 दिवस राग राहतो तो निघून जातोय, तुमच्या भांडणं परत घेऊन नवरा बायको आपाप वाढ नाही वाटत. व्हायचं. माझी कंप्लेंट लिहून घ्या. तुम्ही इकडे आले का आले तू माव कंप्लेंट द्यायला आली ना, हा, तुमच्यावर हा? complaint द्यायला मग मी स्वतः पाव कंप्लेंट करणार आहे. कोण? हा, मग भांडू मी नका. काय केलं? तू मला देत नाही म्हणून. हा? काय घ्या दिलं? हो, घ्या लिहून. हा? काय झालं भांडू एकदा बिंडू दोघं नका. द्या. अहो हॅलो, भांडू बिंडू नका, जिथं तिथं राहू द्या. तुम्ही पाहिलं ना दादा तुमच्या डोळ्यासमोर कसं करू राहिले हो ते? शाळातही तसाच होता बाई, तो लक्षात नाही, शाळातही तसाच होता. कारण तो लय भोळा आहे, तसा काही एवढा हे नाही, हा, फक्त दादा, त्याचा तुम्ही स्वभाव स्वतः टाईट आहे. त्याच्याच बाजून बोलू राहिले नाही दादा नाही तुम्ही. बोलायचं काय काम नाही, माझी ड्युटी आहे, मला काय तुमचा वेळ मित्र आहे बोलायची. ना तो. मित्र जरी असेल ड्युटीला, तेच आज मित्र असू नाही तर कोणी असू, त्याला सगळे सारखं राहते ड्युटी वाचल्यावर. सगळे सारखे राहत्या. बरं आता एक काम करा, तुमचं भांडण मी मिटितो, इथे मिटून घ्या, गोडी गोडी जा घरी आणि 2 घास जेवा. नाही नाही मला घरी जायचं नाही. मी माझ्या बापाला फोन करणार आहे, बोलून घेणार आहे. तू घरी चाल गपची. कोण? मला नाही यायचं घरी. मला दंड द्यावं एक. हा एक का मी इथे का मला पाव द्या ए, त्याचा? मला सामने का हा? येणार का काय तू? ह्या आईची ढमण हिची काय? पाहिलं का दादा हा? कशा शिव्या देऊ ए राहिले? छान को देऊ रे. हा नाहीतर मग मी जाईल दोस्त 30 रुपयावाली शिवाय द्यायचं, मला सामने शिवाय देतो का? हा का? कोणाला फोन करते हेच कळत नाही. अरे बाबरा तो लक्षात का बसत नाही, आता तो नवीन लग्न झालं ना, हा येत बरोबर आहे का हा. नाही? थोडं सांभाळून हात फिरून तुला चांगलं पहिल्यापासून जनरल नॉलेज आहे तुला. अहो काळे दादा काय सांगा, जसं लग्न झालं तसं आहे ना, मा बायकोला मी घराच्या बाहेर सुद्धा काढलं नाही हो. हा हा दादा रोज वावरात काम करते. आता सुद्धा मी खरा बोल खऱ्या बाय. हे बाय वांग्यान मधलं काढत होते का नाही एवढा गबाळ? एवढा मी टाकले, मला सामने नाटक नाही अहो करायचं. दादा त्या हा. वाक्यामध्ये दादा मी आता वांग्यान मधलं गबाळ काढत होते तर काम करता करता मला घरात घेऊन गेले आणि तिथं मला मारले घरात घेऊन. माहितीये का? मला म्हणा हात पाय दाबा. काळे दादा ऐका मा काय चुकलंय, मी सोसायटीच्या मीटिंग मध्ये गेलतो गावामध्ये, हा. मग मला करायचं होतं, मग वांग्याच्या वारात याला बोलून नेलं घरी.
जेवण करायचं होतं जेवण करायचं होतं हा हा जेवायचं चालूच राहते पण थोडं तांबळ घेता नाटक जरा केले ना इकडे मिटिंग दोघायचं मारी दोघायला मी तुम्हाला सांगते हा. दादा मी म्हणले का मला ड्रेस घालायचे तर मला ड्रेस नाही घालून देत गावन नाही घालून देत हा हे कुठं असं आणि वागलं लग्न झाल्यावर नाही घालते ते शहर मध्ये चालत तो शेतकरी माणूस दादा आहे तुम्ही सांगा आता लग्न झालं हिचं आता एक लहान पोर राहिले का ड्रेस तो घालायला शेतकरी माणूस आहे शेतकऱ्याला नाही घालते ड्रेस साड्या घालायच्या लुगडे नेसायचे लुगडे काढला आता बाय लुगडे नाही नेसली सांगा दादा तुम्हीच आता साडीच बरोबर दिवशी एक दिवस म्हटलं लुगडे नेसो पाय देऊन घ्या केस बीस नको करू माय काय झालं? उठले का तुम्हाला उठले का माल पोलीस घ्या. स्टेशन उठले का माल पोलीस घ्या. स्टेशन माल घ्या पैसा अरे केस बी लिहू नका तुम्ही दोघे जवळचे माणसं झाले ते तुझी बायको म्हणजे माझ्यावळचीच झाली का नाही आहे का नाही माझ्या बायको म्हणजे माझ्यावळचीच झाली हा. हा गडीवर तो जोडीदार आहे हा. आणि तुझी बायको मग माझ्यावळची आहे का अहो नाही थोडं काय झालं का लगेच पळत ती पोलीस स्टेशनला बरं एखाद दिवशी तो घरी चहा प्याले तो भांड बिंड करू नका कोण मी काय आला जोडीदाराची चहा प्याला हा चहा प्या. हा. काळे दादा मी पोलीस स्टेशनला गेले होते तर तिथं तुम्ही नव्हते ते म्हणे दादा इकडे ड्युटीवर नाहीये तर इकडे ड्युटी लागली म्हणून मी इकडे आले बरोबर काय मिटून घ्या बा ऐक तू मावाले नाही नाही मिटवायचंच नाही नाही मला सहा मला फोन केला म्हणलं काय दादा कुठे ते म्हणे अमृतधामला गेले म्हणून हा इकडे ना किंवा अमृत जामला माझी ड्युटी दिली अमरधामला ड्युटीला म्हणे ते हा मग ते अमरधामला शोध किती झालं होतं? हा, आता दोन गेले गेले का दोन गेले भांडणं करून भांडणं करून दोन गेले भांडणं करून मी म्हणलं अमरधाम मध्ये गेले नाही, अहो, नाही. काळे दादा हा. तुम्ही सांगा तुम्हाला बायको असेल हा हे असं वागत आहे का तुला तुम्ही एक सांगू का नवऱ्याची थोडीफार सेवा करावं लागती असं नाही राहत माय बायको मी घरी जरी गेलो तर लगेच देती पाणी हातपाय धुवायला पाहिलं ना? हा, लगेच चहा हा, आई अहो काळे दादा तुम्ही ड्युटीवर आहे तुम्ही पैसा कमवून येते ये कावदार काय करीत ए बाई, त्या आईला हा? अरे मच्छी नीट बोल दादा घेतं ए, का? काय तुला बात घरी करतो गेल्यावर का कापून- नाही? कापून टाकील तुला घरी गेल्यावर पाहिलं का हा. काट करून काढली रे ती बाबरा काय म्हणजे कावदार पडली ती तुमच्या कमवायची साहेब अक्कल नाही दादा याला माहिती आहे का आई तर केळं खाती आई ते हा हा का? मी बाजारातून आणले का भांडणं करू नका जाऊ द्या तुम्ही राहता येणार रिकामटवळी हा? करू नका बरं हा. का मी पहिले जा घरी निघा जा ना. आणि मला घरी यायचं अहो ते बरं, एक काम कर बाबा. घरापुढे चिकू झाड लावले एवढे चिकू आले तिला म्हणलं मला 2 चिकू आण खायला तरी नाही उठत सांगा दोन काम कर तुला मी सांगतो ऐक तुला सांगतो तू घरी जाय हा. बर का कारण आहे ना अरे बाबा एक पुरी भेटती नाही काही नाही त्या पुरीचं लय तक नाही, जाऊ दे, त्याला पार्कत घ्यायचं पार्कत घ्यायचं अरे, हा, आई, काय आई. म्हणते मी एक छप्पन करीन मी अरे छप्पन काल एकच भेटत नाही तर छप्पन का त्या हा, पुरीचं- हा, आईची काहुदारी ए, हा? ऐकून घे बसा बरं का तुम्ही तोंडातच येईल आता तू गपची बस हा. ठाय केला मी बा रट्टा गपची बस ठाय केला आता तू थांब थांब मी तुमच्या डोळ्यासमक्ष पाहिलं कसं बराबर शिवाय करतो मी मा तापले जातात ऐकून घे ऐक हा ए बाबराव आता नाही नाही, मा तापले जातात वजन आता ए. राहिलं. तेव्हा बाब हा. काळे दादा तेव्हा काय करू मी असल्यावर काय करणार नाही पोलीस सामने मारणं कायद्याने गुन्हा आहे माहिती का तुला काय कळत का बरं मी काय दादा मावाली कंप्लेंट घ्या बरं तुम्ही आले. 2 मिनिटं ऐक माझ्या 2 ओळी कोणा लिहून घ्या तुम्ही तिच्या 2 घेतो तुम्ही नाही लिहून घ्या हा. जे मोबाईल दोन मध्ये मिनिटं type ऐक ना Online करून बडबड टाक. नको करू मी ऐक मी काय म्हणतो आता तू घरी जाय तिला गोड बोलून अहो, मला घरी जाऊ नको. ऐकून घे कारण काही गोष्टी कशा राहत्या तुला लक्षात नाही आलं तो वाली कंप्लेंट घेईल तिच्यावाली कंप्लेंट घेईल मला काय करायचंय पैसे दोघांचे जातील बरोबर आहे का बरोबर नाही आहे. हा? मग त्याच्या करता डोकं शांत राहा, गोळी गोळीत होय बाबराव त्या बाईला मी समजून सांगतो बरं का म्हणजे ती ऐकल आलं का लक्षात अहो ते ऐकाय सारखीच नाही होय. अरे मी आहे ना हा. हे शब्द नीट वापरायला सांगा बरं हा. का बोल नाही ना कारण त्याला बायकोचं ऐकावं लागत आहे मी अशा कंप्लेंटला येते आम्हाला बरं दादा तुम्ही सांगा जर तिने जर घरी ऐकला तर तिकडे काल आली असती अरे मग हा? तिला मारलं तू अहो, त्याच्यामुळे ती आली तू तोंडलं तू काय पळत मारलं नाही. काय मारलं विचार बघ काय कुठं कुठं मारलं का तुला तेव्हा तुम्ही ना माशी डोकं लावू नका बरं का दादा तुम्हाला माझी कंप्लेंट घ्यायची का हा, दोघांची मी complaint. वरच्या साहेबाकडे जाऊ का वरच्या हा? साहेबाकडे ते गोरे नको जाऊ. साहेबांकडे जाऊ का गोऱ्या साहेबाकडे नको जाऊ ते गोरे साहेब आहे ना सुट्टीवर आहे सध्या मग काळे तुम्ही काळे काळे हं. एकदा काळे दादा मी काय बेटा मला सारखं झाल्या हा ऐकून घे ऐ, तुम्ही ढमाले का जा हा. जा इथं काय आले हा. तुम्ही हा? मी आले होते ना काळे दादांक मला तेव्हा मी पोरकेसला गेलो होतो हा मी चौकशी केली काळे दादा पुढे म्हणून ते आपले भेटला आहे ना भेटलं मी चौकशी केली मग साहेब सांगितलं ते म्हणा अमरदामला ड्युटीला आहे ते. दादा घ्या बरं माय लिहून आणि घ्या दादा तुम्ही बाहेर आता बरं एक काम करा दोघं एक काम करा घ्या लेवरच घ्या कमच्या बाजू दोघं मिनिट मारी दोघाला मी आता ऐकून घ्या आता का काय दम देतो का तुला कळत का मी कोण आहे अरे तुम्ही काळे दादा ते आम्हाला कळत आहे हा, का? मग तू काय दम देतो का ऐकून घ्या दोघं मी म्हणजे दोघं ऐका तुम्ही आमचं घेणार आहे का अगोदर ऐकून घे दोघं ऐका अबाई काम कर तुमचं अबाई परपंच नाश होतोय परपंच जोडायचं काम करावा फाडायचं काम नाही करू कधी समजलं का हा ऐकत आहे अबाई आता गोडी दोघं गोडी तू दादा, तुम्ही जर आज माझी कंप्लेंट लिहून नाही घेतली ना तर उद्या सुद्धा हा बाबा मला नाही उद्या मग त्याने त्रास दिला ना आता तो त्रास मानाने चांगला आहे का तसा काळे दादा
तिला समजून सांगा रोज याला देत जाय म्हणून. सांगतो तुम्ही जर कंप्लेंट मला जर रोज नाही भेटलं तर मग मी हाणल्याशिवाय राहणार नाही. सांगतो दादा मला आहे ना येले तरच देते मला नको हिची डायरेक्ट मी मोड तोडच करणार मग. नाही रे, असं नको करू. पाहिलं का दादा ए माझ्या सामने बोलतो मग तू खरंच मारित असल्या का आम्हाला नाही, तुम्हाला दादा म्हणजे तुम्हाला खोटं वाटू राहिलं का? हा मी म्हणलो जाऊ तसा नव्हता बा तो आणि आता लग्न झाल्यावर का बिघडला काय माहिती नाही. अहो काळे दादा आता तुम्ही एकमेकाचे मित्र निघाले म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल पण तो इतका आहे ना जेवढा वरून काळा आहे ना हा सुद्धा तेवढा आतून काळा आहे हा. नीट बॉल नीट. हे बाय, नीट हे बाय, पोलीस स्टेशन मध्ये आहे तुला अजून सांगतोय नीट बॉल. ए थांब बाबूराव. आताच पाडी चावले. बाबूराव अहो, बाबूराव काळे ए. दादा पहिलं कोण आलं येणं कंप्लेंट हा आधी तू त्यामध्ये काय लिहून घेता का नाही तुम्ही मावली का काय दादा एक काम करा तुम्ही दोघे बी तुम्हाला काय सर्दी झाली काय? नाही नाही हे इडचं तिडचं पाणी प्यावं लागत ना हा. त्याच्यामुळे असं होते. बरं मी काय बरं, घ्या त्यांची घ्या. बरं, घ्या. काय काय हा, घ्या. complaint? हा, घ्या दादा दोन घ्या. मिनिटाचं दादा, complaint. नाही रे घे बाबा घ्या हो तुम्ही. हा, घ्या घेतो. दादा. घ्या घ्या मोबाईल मध्ये घ्या घ्या दादा. मोबाईल मध्ये घ्या. हा, घ्या ऑनलाईन करून लगेच. हा. करा करा माव काय कंप्लेंट मी फिरत ये. हा बोल ना. हा, माझी बायको शांता. ती बायको शांत हा मला घरी गेल्यानंतर गेल्यानंतर काही करून देत नाही. काहीच करून देत हा नाही. कधी जेवण देत नाही, कधी भाजी बनवून देत नाही, कधी झोपायला आतून टाकून देत नाही. हा. आणि झोपायतून जर उठवलं तर गागून उठती. हा. हा काय तारात मला. हा का? हा, या बरोबर. पोलिसाला सांगायच्या गोष्टी का मग बरोबर आहे ना? हा, काळे दादा हा? या पोलीस स्टेशनला सांगायची तू गोष्टी सांगतो मी लिहून घेतले सगळं. हा, बरोबर आहे. हा, लिहून दादा घे. माय फक्त एवढीच कंप्लेंट घ्या मारहाणीची कंप्लेंट घ्या नाही मारी मारी झाली का? मारी नाही ना अजून आहे ना. हा. आणि ही रोज आहे ना घरात बसून राहते. हा. आणि या मैत्रिणीचं जाऊन बसती. थांब मला वाटतील करू दे. हा हा. ती संगी आणि मंगी संगी मंगी मंगी त्यांच्या घरी जाऊन बसते. का हो, काळे दादा मैत्रिणी गेलेली काय बिघडलं हा. सांगा दादा हा. त्यांची नवरी घरी राहत्या. एक ड्युटी जातो, एक संध्याकाळी जातो, एक दिवसाला जातो. हिचं काय काम आहे त्या पुरीचं मैत्रिणी जायचं. ते भांडण झालं आता कम्प्लीट लिहू त्या लागले. मैत्रिणी माग आणायला पाहिजे ना काला आपल्या घरी. काला हिच्या मैत्रिणी ना हा भेटायला पाहिजे ना. हा का हा, ही काय जाते त्यांच्याकडे बरं बरं चला आता लिहून घ्या, लिहून हा, घ्या. लिहून सांगतो मैत्रीण नाव मैत्रिणी सांग. हा. नाव सांग. संगीता मंगल. संगीता मंगी. या बा, काळे दादा तुम्ही त्यांची कंप्लेंट लिहून घ्या मी मग तू चालले. आली लिहून घेऊ थांब. नाही नका मी चालले हा, मोठ्या जाय तुला कुठे जायचंय. मोठ्या साहेबांकडे चालले मी त्या गोरे ए दादांकडे तू चालले गोरे दादा जाय मी डमाल दादा जाणार हा, आहे. जा. मी आता फक्त काय दादा लिहून देऊ हा राहिले. द्या हा, लिहून द्या. द्या, मी चालले झालं का हा, दादा झालं. बरं याच्या हे बा आता मा बायकोची मी कंप्लीट दिली तुम्हाला. हा आता ते गोऱ्या दादा जाणार आहे बरोबर. हा. तिने जर काही कंप्लीट देऊ द्या हा. पण तुम्ही गोरे दादाला तेवढं सांगा. सांगू काय काय तिच्या नवऱ्याच्या अगोदर मला कंप्लीट येईल म्हणा. हा हा? सांगू काय जर काय काही लागलं गोरे दादाचं ना हा. तर आपण मिटून टाकू. हा करता येईल मी हा? सांगतो दादा काय टेन्शन हा. हा पण हिचाही ना फैसलाच लावू काय ते. बरं बरं चालेल चालेल. हा मा बायको आहे ना मी तिला काय असं थोडस बोललं तर तिला रागले नाका शेंडव. हा ना हा हा. आणि नुसतं त्या काय तुला जर मारलं ना हा. तर लगेच माहेरी पळत हो. असं का हा हम्म. पण आता काय होईल माहिती का आता तुमच्यापासून गेली निघून मी कंप्लीट देत होतो पण आता नेमकी ती माहेर गेली का काय गेली. हम्म. जर गेली असेल ना तर मग माही पंचायतच होईल हो. एका टाळ घरी जाईल रे काय ते घरी मला नाही वाटत हो. नाही की माहेर अरे पळत मग का मुळे पडत ती काय तुमची भानगडी कशी काय होत्या या अशाच्या मग बांधगडी होत्या काय काय अशा करायवरून खायावरून. अरे तू आम्हाला ताबळ घ्या ती काय थोडस कसं आहे गोड बोलायचं हा आता नवीन 12 महिने झाले लग्नाला मा कोणतं ते होत नाही हो गोड बोलून आता काय हा? सांगा त्याच्यामुळे ती माहेर गेली का माहेर नुसतं चिडचिड तयार होती. हा का हा अरे गोड बोलून काहीतरी येत अरे समजून सांगायचं दर्शन अरे तुमचा घरगुती मॅटर आहे पोलीस स्टेशनला येऊन काय हे होईल का हा गोळी गोळीत घ्यायचं दर्शन तू आता चांगला माहिती ना तुला याच्यावर नाही माहिती हा? दादा काय होतं काय माहिती हा? तिने जर मला रोजचं जर दिलं ना तर मी काला पोलीस अरे गोड बोलून खाऊन घ्यायचं वाच मोकळं हा? ते तर गंमत होऊ राहिली. हा, जा आता ना ती जर आता- आली नाही नाही झाली. हा का बरं मग जर आले ना तिचा बापाला घेऊन मी समजून सांगाल त्यांना काय काळजी करू ना बाबराव जा बरं काय देऊ का तुम्हाला. ए, मी तुला काही घेत नाही सांगितलं ना, मला राग येतो काय मला देत म्हणलं मी लाच घेतोय कोणाची अजिबात नाही मा नाव काळे पण काळे पैसे घेत नाही मी नाही काळे नाही पण गोरे घेतोय ना. तर तू गोरीचं पाहून घेईल नंतर मी सांगल तू नुसतं गोरे दादाला हा पण मग चहा पाण्याचं तर घ्या का आपण? नाही काहीच नाही तू जाय घरी वय आता मला काही पैसे पैसे नाही 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 जाय बरं आल्यावर कंप्लेंट घेऊ नका नाही त्याची, घेणार जाय काळजी करू नको मी समजू पडला शाळातला जोडीदार नाही तर त्याला असं वाजवलं चालतो फालतू काही कंप्लेंट घेऊन येते काय ते शाळातला जोडीदार नसतं असा वाजवलं असं काठीनं त्याला परत गपचिपच केला असतं पण आता शाळातला मित्र आहे 10वी पर्यंत सांगत होतो आम्ही तू याला शेतकरी झाला मला देवाने दिली नऊ आता काय करतो लय कवाच बाबरावनं खूप टाइम खाला आता जातो काय सरळ काय येई ना मोठे साहेब काय येई ना जातो थोडा चहा पाणी घेऊन येतो नाही राहत अशी वाट घेणे ना जातो